अहिल्यानगर शहरामध्ये संग्राम जगताप यांच्या विजयाचा जल्लोष ठिकठिकाणी आपण पाहतच आहोत। आपल्यासोबत आहेत माजी जिल्हा स्थायी समितीचे सभापती, अहिल्यानगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले। आज आम्हाला निकाल हा आमचा जेव्हा जनतेने निवडणूक हातात घेतली होती तेव्हाच लागला होता। फक्त आम्हाला उत्सुकता होती की भैयांना किती लीड भेटतो आणि आज जवळजवळ 40,000च्या फरकाने भैया निवडून आलेले या शहरात। आणि सर्वप्रथम विरोधकांनी मला म्हणले होते की इलेक्शन हे घासून होणार आहे। माझे काही मित्र आहेत, पण मी त्यांना तेव्हा पण सांगितलं होतं घासून नाही तर एकदम इलेक्शन ठासून होणार आहे आणि संग्राम भैया एकदम ठासून निवडून आलेले आहेत। आता इथून पुढचं नगरचा विकास तर सगळे जनता बघतीच आहे, पण इथून पुढचं विकासाचं विजन कसं असणार आहे? विजन म्हणजे आमच्या कामाच्या जोरावरच आपण मतं मागितलेली आहे। आणि मी विरोधकांना त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की पहिल्या टर्मला 2014ला पण त्यांचा दहशत ताबेमारी आणि 2019ला हाच मुद्दा परत आणि 2024ला परत हाच मुद्दा। माझ्यासाठी मला असं वाटतं की संग्राम भाईसाठी हा लकी मुद्दा असावा की त्यांनी हे असं दरवेळेस खोटं नाटं प्रचार करायचा आणि त्याच्यामुळेच भैया आज आपण पाहता 2014ला 3,000 मतांनी 3-3,500 आले, दुसऱ्या 19ला 11,000 काही मतांनी आले आणि आज डायरेक्ट 4 पट मतं आज संग्राम भाईंना नगर शहराने दिली आणि फक्त विकासाच्या जोरावर ही मतं पडलेली। नगरकरांना अपेक्षा आहे संग्राम जगताप यांच्याकडून की अशीच विकासाची जी परंपरा आहे, जसं अविनाश तात्यांनी सांगितलं की इथून पुढे नगरला मेट्रो सिटी, त्यांनी पण वेळोवेळी सांगितलंय नगरला मेट्रो सिटीकडे घेऊन जाण्यासाठी संग्राम जगतापांचा हा विजय असेल हे निश्चित आहे। विश्वास